बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। 2024च्या निवडणुकीत भाजपच्या बहुमतापेक्षा 32 जागा कमी झाल्या आणि नितीश आणि नायडू यांच्यासारख्या मित्रपक्षांच्या पाठिंब्यानं सरकार चालतंय। मोदी 3.0च्या पहिल्या अर्थसंकल्पात या राजकीय आघाडीचा राजकीय प्रभाव स्पष्टपणे दिसून आला। निर्मला सीतारामन यांनी दोन्ही राज्यांना मिळून 74,000 कोटी रुपये देण्याची घोषणा केली। यामध्ये बिहारला 58,000 कोटींहून अधिक तर आंध्र प्रदेशला 15,000 कोटी रुपये दिले जाणार आहेत। जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री आहेत, तर टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत। याशिवाय बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या विकासासाठी पूर्वोदय योजना सुरू करण्यात येणार आहे। पूर्व भागातील विकासासाठी औद्योगिक कॉरिडॉर तयार करण्यात येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन झालं, मात्र यावेळी सत्तेची चावी एनडीएचे दोन मोठे भागीदार नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या हातात आहे। लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 जागा मिळाल्या होत्या, तर टीडीपीनं 16 आणि जेडीयूनं 12 जागा जिंकल्यात। बहुमतासाठी 272 जागांची आवश्यकता आहे। या आधारावर या पक्षांच्या सत्तेचं वाटप केलं तर 89% सत्ता भाजपकडे आणि 5.5 आणि 5.5 जेडीयू आणि टीडीपीकडे आहे। सरकार टिकवायचं असेल तर दोन्ही मित्रपक्षांचा पाठिंबा कायम ठेवणंही गरजेचं आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शिक्षणासाठी 1.48 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केलाय। हे मागील बजेटपेक्षा 32% अधिक आहे। अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी नोकऱ्या आणि कौशल्य प्रशिक्षणाशी संबंधित 5 योजना जाहीर केल्या आहेत। योजना क्रमांक 1, प्रथमच रोजगार 1 लाख रुपयांपेक्षा कमी पगारासह प्रथमच ईपीएफओ मध्ये नोंदणी करणाऱ्या लोकांना 3 हप्त्यांमध्ये 15,000 रुपयांची मदत मिळेल। हे हप्ते टीबीटीद्वारे थेट बँक खात्यात हस्तांतरित केले जातील। या योजनेतून 210 लाख तरुणांना मदत केली जाणार आहे। योजना क्रमांक 2, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये रोजगार निर्मिती। यामध्ये पहिल्यांदाच उत्पादन क्षेत्राशी संबंधित कर्मचाऱ्यांना ईपीएफओ ठेवींच्या आधारे पहिल्या 4 वर्षांसाठी प्रोत्साहन मिळेल। 30 लाख तरुणांना याचा फायदा होणार आहे। योजना क्रमांक 3, नियोक्त्यांना सहाय्य। या योजनेद्वारे सरकार नियोक्त्यांवरील ओझे कमी करण्यासाठी काम करेल। या अंतर्गत नवीन कर्मचाऱ्यांच्या ईपीएफओ योगदानावर नियोक्त्यांना 2 वर्षांसाठी दरमहा 3,000 रुपये प्रतिपूर्ती केले जातील। योजना क्रमांक 4, महिलांचा श्रमशक्तीमध्ये सहभाग। नोकऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी वर्किंग वुमन वसतिगृह, मुलांची वसतिगृह आणि महिला कौशल्य कार्यक्रम सुरू केले जातील। योजना क्रमांक 5, स्किलिंग। 5 वर्षात 1 कोटी युवक कुशल होतील। 1,000 औद्योगिक प्रशिक्षण संस्था अपग्रेड केल्या जातील। दरवर्षी 25,000 विद्यार्थ्यांना कौशल्य कर्जाचा लाभ दिला जाणार आहे। सरकार 1 कोटी रुपयांना 500 टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिप देणार आहे। इंटर्नशिप दरम्यान दरमहा 5,000 रुपये स्टायपेंड दिलं जाईल। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केलाय। अर्थमंत्री अर्थसंकल्पीय भाषणात म्हणाले, आम्ही अंतरिम अर्थसंकल्पाची परंपरा सुरू ठेवली आहे। अंतरिम अर्थसंकल्पात कोणत्याही लोकप्रिय घोषणा केल्या जात नाहीत। यामुळे सरकारनं कोणत्याही प्रकारच्या घोषणा करण्याचं टाळलंय। या अर्थसंकल्पावर पीएम मोदी म्हणाले, हा अर्थसंकल्प विकसित भारतातील तरुण, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांवर आधारित आहे। देशाच्या उभारणीचा हा अर्थसंकल्प आहे। हे 2047च्या भारताचा पाया मजबूत करण्याची हमी आहे। मी निर्मलाजी यांच्या टीमचं खूप खूप अभिनंदन करतो। हे भारताच्या तरुण आकांक्षेचं प्रतिबिंब आहे। अर्थसंकल्पाबाबत भाजप नेत्यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचं कौतुक केलं। अंतरिम अर्थसंकल्पातून मिळालेल्या संकेतांमुळे आपण 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचं उद्दिष्ट साध्य करू, असं संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं। त्याचवेळी विरोधक अर्थसंकल्पावर नाराज असल्याचं दिसून येत आहे। काँग्रेस नेते शशी थरूर म्हणाले की अर्थसंकल्प केवळ मोठमोठ्या शब्दात तयार करण्यात आला असून त्यातून ठोस काहीही निष्पन्न झालं नाही। अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळालं ठेंगा, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। देशाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला। यामध्ये बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी अर्थमंत्री सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे। आंध्र प्रदेशाला अतिरिक्त 15,000 कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आला, तर बिहारमध्ये एक्सप्रेस वे बनवण्याची घोषणा करण्यात आली। इतकंच नाही तर बिहारमध्ये औद्योगिक विकास करण्यावर आमचा भर असून बिहारमध्ये रस्ते बांधणीवर भर देण्यात येणार आहे। यावरूनच विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। आपल्या ट्विटमध्ये विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय की बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पाठिंबा दिला, म्हणून बजेटमध्ये या राज्यांना भरभरून देण्यात आलाय। एकनाथ शिंदे यांनी देखील भाजप सरकारला पाठिंबा दिला। या बदल्यात महाराष्ट्राला काय मिळालं ठेंगा। देशात सगळ्यात जास्त कर देणाऱ्या राज्याला सावत्र वागणूक का? केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राला नेहमी दुय्यम वागणूक देते, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय, असं वडेट्टीवार म्हणाले। तसंच पुढे त्यांनी म्हटलंय की महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणार आणि बजेटमध्ये देखील महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत भाजपकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान सतत तुडवला जातोय। हे कधीपर्यंत सहन करायचं? टॅक्स आणि मतं लुटण्यासाठी महाराष्ट्र आणि द्यायची वेळ आली तर गुजरात आणि इतर राज्य
महाराष्ट्र आता आपला स्वाभिमान गहाण ठेवणार नाही, जनता त्याला उत्तर देईल असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिलाय. देवेंद्र फडणवीस हे अमित शहांच्या मनातील मुख्यमंत्री नाहीत असा मोठा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलाय. तसंच राज्यातील तिन्ही भावी मुख्यमंत्रीच एकमेकांचे अधपतन करतील कारण ते मजबुरीने एकत्र आहेत असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस अजित पवार यांना टोला लगावलाय. याशिवाय एनडीएच्या अर्थसंकल्पातून आम्हाला अपेक्षा आहेत असं ते म्हणाले. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर स्पष्ट भाष्य केलंय. नुकत्याच झालेल्या भाजपच्या बैठकीत गृहमंत्री शहा यांनी भाजपचा मुख्यमंत्री पाहिजे असा दावा केल्याची चर्चा आहे. यावर राऊतांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रातील महायुतीची परिस्थिती पाहिली तर सध्या 7 मुख्यमंत्री आहेत. फडणवीस, शिंदे, पवार यांच्यासह केंद्रात 2 वेटिंगवर आहेत. शिवाय राज्यात फडणवीसांचा पाय कापून आपल्याला मुख्यमंत्री कसं बनता येईल यासाठी अनेक इच्छुक आहेत. त्यामुळे आगामी काळात महायुतीमध्ये रस्सीखेच आणि गोंधळाची परिस्थिती होण्याची शक्यता आहे असा दावा राऊतांनी केलाय. पुढे राऊत म्हणाले, शहा यांच्या शब्दांवर कधीही विश्वास ठेवता येणार नाही कारण शिंदेच मुख्यमंत्री राहतील असंही ते म्हणाल्याचं मी ऐकलं होतं. मात्र आता ते बैठकीत भाजपचा मुख्यमंत्री असेल असं सांगतात. मात्र देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांच्या मनातील मुख्यमंत्री नक्कीच नाहीत हे मी खात्रीनं सांगतो. राज्यातील भावी 3 मुख्यमंत्री 3 दिशेला तोंड करून उभे आहेत. हेच तिघे एकमेकांचे उमेदवार पाडणार आहेत. भाजप असा पक्ष आहे ज्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे सर्वांनी सावध राहिलं पाहिजे. ते एकत्र राहतील कारण एकत्र राहणं त्यांची मजबुरी आहे अशी टीका राऊतांनी केली आहे. छगन भुजबळ आणि प्रवीण दरेकरांचं रक्त एकच आहे. उपोषणानंतर सर्वांचा हिशोब करणार आहे असा इशारा देत मराठा आंदोलक मनोज जरांगे आक्रमक झालेत. आज त्यांच्या उपोषणाचा 4था दिवस आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय. दरम्यान सोमवारी 3ऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर वैद्यकीय पथकाकडून त्यांची तपासणी करण्यात आली. सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर आणि मनोज जरांगे यांच्यात झुंपल्याचं पाहायला मिळतंय. मराठा समाजानं 7/12 जरांगे यांच्या नावावर केला आहे का अशी टीका दरेकर यांनी केली होती. त्यावर मनोज जरांगे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, छगन भुजबळ आणि प्रवीण दरेकरांचं रक्त एकच आहे. छगन भुजबळ यांची भाषा देखील दरेकर यांच्यासारखीच होती. एकदा उपोषण होऊ दे, मग सर्वांचा हिशोब घेतो. मी समाजासाठी उपोषण करत आहे. याचा त्रास माझ्या शरीराला होतोय. मात्र याची जाणीव मराठा नेत्यांनाच नसल्याची खंत मनोज जरांगे यांनी बोलून दाखवली आहे. तसंच पुढे मुख्यमंत्री शिंदे यांना त्यांनी आवाहन केलंय. ते म्हणाले, मराठ्यांना आरक्षण फक्त एकनाथ शिंदे साहेबच देऊ शकतात. आरक्षण लवकर द्या, उशीर करू नका. समाजाच्या हाल अपेक्षा झाल्यानंतर आरक्षण देऊ नका. सरकारनं 6 महिन्याचा निर्णय घेतला असेल तर मुख्यमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन आहे. ज्या मराठ्यांची नोंद सापडेल त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. मात्र हा निर्णय लवकर घ्यावा असं जरांगे म्हणाले. जम्मू काश्मीरमधील पूंछमधील एलओसी जवळील बटाल सेक्टरमध्ये मंगळवारी पहाटे 3 वाजता लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला. यामध्ये लष्कराचा एक जवान जखमी झालाय. काही दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. हा प्रयत्न आर्मीनं हाणून पाडला. पीटीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूंछच्या कृष्णा घाटी पट्ट्यातून काही दहशतवादी बटालमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र लष्कराच्या जवानांना दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाली होती. लष्करानं तत्काळ कारवाई करून त्यांना रोखलं. या दरम्यान गोळीबारात दहशतवाद्यांचंही नुकसान झालं. मात्र दहशतवादी जखमी किंवा ठार झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. गोळीबारात जखमी झालेल्या जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबवली जाते. जम्मूमध्ये 24 तासातील हा दुसरा हल्ला आहे. याआधी सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास शौर्यचक्र विजेते पुरुषोत्तम कुमार यांच्या राजौरीतील घोंडा येथील घरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. प्रत्युत्तरादाखल लष्करानं एका दहशतवाद्याला ठार केलं. या हल्ल्यात एक जवान आणि पुरुषोत्तमचे काका जखमी झाले. इथं आज दुसऱ्या दिवशीही शोधमोहीम सुरू आहे. राज्यातील अनेक ठिकाणी सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय. मुंबई कोकणात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळतेय. त्यातच आज देखील तब्बल 23 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. तर येत्या 4 दिवसात देखील राज्याचा पावसाचा जोर वाढणार आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकणात पावसाचा इशारा देण्यात आलाय. रत्नागिरी, सातारामध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूरमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. याशिवाय मुंबई, पालघर, ठाणे, नाशिकमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट, तर नंदुरबार, धुळे, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये विजांसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलाय. पुढील 4 दिवस राज्यातील काही भागात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय. बुधवारी रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. तसंच सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिलाय. तसंच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील येलो अलर्ट देण्यात आलाय. तर मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागानं दिलाय.